स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आरटीच्या संदर्भातील हा व्हिडिओ आपण बनवतो आहे। आरटी कायद्यातील दुरुस्ती ही घटनाबाह्य आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये शासनाने अध्यादेश काढलेला होता आणि या अध्यादेशाला स्थगिती पण आणलेली होती आणि या स्थगिती मागे आता हायकोर्टाने सांगितलेलं आहे की हे जे अध्यादेश काढलेला होता विना अनुदानित शाळांना या आरटीच्या नियमातून काढणे किंवा आरटी या कायद्यातून बाहेर काढणे या संदर्भातील हा अध्यादेश होता आणि या अध्यादेशाला शासना म्हणजे न्यायालयाने दणका दिलेला आहे। शासनाला सांगितलेलं आहे की विना अनुदानित शाळा असो, सरकारी शाळा असो किंवा खाजगी शाळा असो, या सर्वांना मोफत म्हणजे 6 ते 14 वयोगटाच्या विद्यार्थ्यांना मोफत सक्तीचं शिक्षण देणं हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि ही शासनाची ड्युटी आहे, हे संविधानात नमूद आहे। या विरुद्ध जर आपण काम करत असाल तर हे घटनाबाह्य आहे। म्हणून हा अध्यादेश आहे, हा न्यायालयाने अध्यादेश घटनाबाह्य ठरवलेला आहे। विना अनुदानित शाळांनाही शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या ज्या 25% जागा आहेत त्या प्रवेश द्यावाच लागतील असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने या ठिकाणी घटनाबाह्य ठरवलेला आहे। या संदर्भामध्ये 6 मार्च रोजी परिपत्रकही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रद्द केला होता। मात्र दुरुस्तीला स्थगिती देण्यापूर्वी खासगी शाळांनी या कोट्यातून दिलेले प्रवेश तसेच राहतील असेही न्यायालयाने स्पष्ट केले। त्यावेळी 25% कोट्यातील प्रवेश भरले जातील असे न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय घटनाबाह्य ठरवताना नमूद केले। न्यायालयाने 6 मे रोजी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती। प्रवेश प्रक्रियेच्या आधी नियमानुसार राबवण्याचे आदेश दिले होते। राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधातील याचिकावरील निर्णय उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राखून ठेवला होता। त्यावर उच्च न्यायालयाने हे शुक्रवारी म्हणजे कालच याचा आपल्याला घटनाबाह्य ठरवताना दिसत आहे आणि न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। आरटीच्या प्रवेशाची वाढती संख्या त्यामुळे येणाऱ्या अडचणी कायद्यात दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा सरकारने केला होता आणि या समर्थार्थ युक्तिवाद केलेला होता। मात्र न्यायालयाने त्याबाबत प्रश्न निर्माण केले होते की शासनाला हे परवडणार नाही आणि प्रायव्हेट शाळा त्यांनाही परवडणार नाही आहे। सरकारने काय सांगितलं होतं ते बघा। सरकारचं आता विचार करा तुम्ही की इकडल्या ज्या योजना आहेत आणि इकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संदर्भातील काय सरकारने युक्तिवाद केला होता। शिक्षणाच्या संदर्भात जे शासनाची ड्युटी आहे, शासनाचं ते कर्तव्य आहे की 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना घटनेनुसार त्यांना मोफत शिक्षण देणं, सक्तीचं शिक्षण देणं हे घटनेमध्ये नमूद असताना सुद्धा शासन पैशांसाठी किंवा आर्थिक आमच्यावर भुर्दंड किंवा खाजगी शाळांचा काय विचार असतो त्याबद्दल सांगत आहेत। विचार करा, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, कोणीही प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकार बांधील आहे। सरकार आपले कर्तव्य पार पाडत आहे, परंतु सरकारी शाळांतील प्रवेश घटत चाललेले आहे। याउलट आरटी प्रवेशासाठी राखीव असलेल्या जागांच्या तुलनेत येणाऱ्या अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। परिणामी सरकारी शाळेतील शिक्षकही अतिरिक्त झाले आहेत। शिक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो। आर्थिक अडचणीही सरकारला भेडसावत आहे। याशिवाय विचार करा की आर्थिक अडचणी सरकारला भेडसावत आहे। एक मुद्दा शिक्षक अतिरिक्त होत आहे, नंतर सरकारी शाळेतले जे काही शिक्षक आहेत ते अतिरिक्त कशामुळे होत आहे की जे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये जात आहे। या मागचं कारण काय आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे। मराठी शाळेत विद्यार्थी का जात नाही हेही आपल्याला माहिती आहे। ह्या सर्व गोष्टी सरकारलाही माहित असून सुद्धा सरकार कारण सांगत आहे की आम्ही हे विनाअनुदानित शाळा का काढल्या। नंतर आरटी अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा 8वी पर्यंत शिक्षणाचा जो खर्च आहे तो सरकारतर्फे उचलला जातो। वा, विचार करा की 1ली ते 8वी पर्यंतचा खर्च सरकार उचलला जातो। खाजगी शाळेतील 9वी ते 10वीचा खर्च गरीब कुटुंबाला परवडणारा नाही। विचार करा, मग खाजगी शाळेमध्ये जे विद्यार्थी जातात तो खर्च परवडणारा नाहीये, कोणाला, पालकांना परवडणारा नाहीये। नंतर खाजगी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात, त्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जातात। हे शुल्क न भरल्याने मुलाला विविध उपक्रमात सहभागी येता येत नाही आणि गरीब विद्यार्थ्याचे खच्चीकरण होते। नंतर असा दावा त्यांनी केला। आता विचार करा की मुलांचे खच्चीकरण होते खाजगी शाळेत जर विद्यार्थी जात असेल। सरकारने या 3 गटामध्ये लक्षात घ्या, सरकारने 3 गटामध्ये याची विभागणी केलेली आहे शिक्षणाची आणि भारत मला वाटते पहिला देश आहे की ज्यामध्ये 3 टाईपचं शिक्षण दिलं जाते आणि 3 टाईपचे लोक पण शिक्षण घेत असतात आणि आपण सुद्धा शिक्षण घेत असतो। एक सीबीचं शिक्षण जे श्रीमंत लोकांचं आहे, 2 मीडियम जे सेमी इंग्लिश चे विद्यार्थी शिक्षण घेत असतात, जे मध्यम वर्गातले लोक आहेत जे पालक विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात आणि त्यानंतर
आपले मराठी माध्यमच्या शाळा, ज्या सरकारी शाळेमध्ये जे ग्रामीण भागातले लोक देतात, एकदम गरीब असतात, जे 50,000च्या आत किंवा 30-35,000च्या इन्कम असते, त्या 3 प्रकारचं शिक्षण आपल्या भारतामध्ये एकच देश आहे 3 प्रकारचं शिक्षण देणारं. आणि सरकार इकडे आपल्याला सांगत आहे की विद्यार्थ्यांचं खच्चीकरण होते, खाजगी उपक्रमामध्ये जर पैसे लागतात विद्यार्थी मग त्यामुळे फीस भरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थी खाजगी शाळेमध्ये जात नाही. सरकारचा हा एक उद्देश त्यांनी आपला सांगितलेला आहे की आम्ही अध्यादेश काढताना हा विचार केला, म्हणून खाजगी शाळांना तिथून काढला आणि सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी आम्ही सरकारी शाळांना त्या ठिकाणी ऍड केलं होतं. परंतु या ज्या गोष्टी आहेत ह्या खाजगींना मान्यता, बाकी इतर गोष्टींना मान्यता, म्हणजे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष, यानंतर सरकारी शाळेतल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या का कमी होत आहे यावरती शासन उपाययोजना न करता या सर्व गोष्टी करत आहेत. नंतर न्यायालयाने पटवून दिलेला आहे ज्योती चव्हाण यांनी कायदा दुरुस्तीचा निर्णय का घेण्यात आला आणि तो योग्य कसा आहे हे न्यायालयाला पटवून देताना केला होता. म्हणजे त्यांनी सांगितलं की जे सरकारचे जे वकील आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही हा निर्णय का घेतला. त्यानंतर याचिकाकर्त्याचं म्हणणं, म्हणजे याचिकाकर्त्यांनी जे याचिका टाकली होती जे समविचारी ज्या संस्था होत्या आणि संघटना होत्या या सर्वांनी याचिका टाकली होती. त्यामध्ये आपले कांबळे असो, ऍडव्होकेट कांबळे असो, दीपक चटप असो, बाकी जे समविचारी संघटनेचे आशिष भाऊ फुलझेले असो, या सर्वांनी यासाठी मदत केलेली आहे आणि यातून हा निर्णय लागलेला आहे. मुलांना याचिकाकर्त्यांनी काय म्हटलं होतं ते बघू आपण. मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये याची आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची आहे. पैसे लागत आहे, आर्थिक बाजू काय आहे हे सरकारनं जाणायचं आहे, कारण सांगता येत नाही. मुलाबाळाच्या बाबतीत जर विचार तुम्ही जर करत असेल की मला मुलं आहेत, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी मुलांना शिकवत नाही, हे असं कारण तुम्हाला सांगता येणार नाही. परंतु बाप म्हणल्यानंतर, कुटुंब म्हणल्यानंतर मुलांना शिक्षण देणे हे मायबापाची जसं कर्तव्य आहे किंवा मायबापाची जशी ड्युटी आहे, तसंच 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणं हे सरकारची जबाबदारी आहे, सरकारचं कर्तव्य आहे आणि तेही मोफत आणि सक्तीचं. हे कारण सरकारने सांगू नये असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. नंतर सरकारने दर्जेदार शाळा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सरकार जसं म्हणत आहे की नाही सरकारी शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त होत आहे, खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी जात आहे, त्यांना परवडणारे नाही आहे, 9वी-10वीचा खर्च जास्त आहे, हे सरकारची चूक आहे. कारण खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी का जात आहेत, सरकारी शाळांमध्ये तुम्ही का तसे टीचर निर्माण करत नाही, तसे का ट्रेनिंग देत नाही, तसे शाळा का निर्माण करत नाही, हे सरकारची चुकी आहे असे न्यायालयाने डायरेक्ट फटकारले. म्हणजे याचिकाकर्त्यांनी टाकलेलं आहे की सरकारने दर्जेदार शाळा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नंतर परंतु सरकार आपले हे घटनात्मक कर्तव्य बजावताना अपयशी ठरले आहेत आणि हे जे घटनात्मक जे कर्तव्य आहे, जे घटनेमध्ये नमूद आहे 21 कलम 21 नुसार शिक्षण देणं मोफत आणि सक्तीचं, यानुसार शासन काम करत नाहीये, सरकार काम करत नाही. त्यामुळे सरकारी शाळांवर ही वेळ आली आणि व्यक्ती जे विद्यार्थी आहेत किंवा पालक वर्ग आहे हे सर्व खाजगी शाळांकडे वळत आहे. का तर ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना या युगामध्ये, या इरामध्ये 21व्या शतकामध्ये शाळांच्या भौतिक सुविधा आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या पाहिजेत, त्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये किंवा सरकारी शाळांमध्ये नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांचा जो कल आहे किंवा पालकांचा जो कल आहे हा खाजगीकडे जात आहे. नंतर असा दावा खाजगी घटनात्मक कर्तव्य बजावण्यासाठी अपयशी ठरले आहेत असा दावा खाजगी शाळांच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाचा अंतरिम स्थगितीचा निर्णय हा व्यवसाय करण्याचा आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचाही दावा शाळांतर्फे करण्यात आलेला आहे. जे काही मूलभूत अधिकार आहे त्याचं उल्लंघन करत आहे असंही याचिकाकर्त्यांनी म्हणलं आहे. शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आलेला आहे. मेन म्हणजे शिक्षण हक्क जो कायदा आरटीईचा जो ऍक्ट आहे, हा आरटीई जो ऍक्ट आहे हा 2009 मध्ये करण्यात आला. संसदेने हा ऍक्ट बनवलेला आहे. संसदेने हा जो ऍक्ट आहे हा ऍक्ट 4 ऑगस्ट 2009 रोजी शिक्षण हक्क कायदा मंजूर करण्यात आला. त्यानंतर 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आलेला आहे, याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आपल्याला सांगू इच्छितो, पालकांनी जे व्हिडिओ बघत आहात या सर्वांना सांगू इच्छितो की हा मोफत शिक्षणाचा जो कायदा आहे, हा मोफत शिक्षणाचा कायदा किंवा सक्तीचा आणि मोफत शिक्षण हे जो आहे हे महात्मा फुलेने त्याच वेळी सांगितलं होतं की 100 ते 150 वर्षानंतर शासनाला जाग आली की त्याच वेळी त्यांनी सांगितलं होतं की मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य असणार आहे, ते पालकाचं कर्तव्य असणार आहे. परंतु शासनाने 2009 ला स्वतंत्र झालं त्याच्यानंतर 74-75 वर्षांनी या घटनेमध्ये नमूद करण्यात आलं की 21 नुसार की मोफत शिक्षणाचा ऍक्ट करण्यात यावा आणि तो 4 ऑगस्ट 2009 ला करण्यात आला आणि अंमलबजावणी त्याची 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आलाय. यामध्ये खाजगी शाळांना 25% राखीव जागावर आर्थिक दुर्बल
वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून खाजगी शाळांना या विद्यार्थ्यांना शुल्काची प्रतिपूर्ती दिली जाते. ज्या खाजगी शाळा आहेत त्यांना सरकारच्या माध्यमातून याची प्रतिपूर्ती केली जाते. महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या काही खाजगी संस्था होत्या आणि आरटीच्या अंतर्गत त्यामध्ये इन्क्लूड केल्या होत्या आणि त्यांनी नोंदणी केली होती त्यांच्या याच्यात की विद्यार्थ्यांकरिता 25% आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू, परंतु शासनाने या खाजगी संस्थांचे पैसे अजूनही परतफेड किंवा प्रतिपूर्ती केली नव्हती. त्यामुळे या खाजगी संस्था त्रासल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या मागे लढा लागून या निर्णय घेण्यात आला आणि हा अध्यादेश काढण्यात आला. यामुळे हा जे आहे या अध्यादेशाला एक दुसऱ्या मार्गाने खाजगी शाळांचं कसं चांगलं हे होईल आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष होण्याचा जो काही घाट आहे, हा घाट जो सरकारचा होता तो सरकारचा इथेच दणका बसलेला आहे, न्यायालयाने सांगितलेला आहे. नंतर राज्य सरकारने कायदा दुरुस्ती करून आरटी अंतर्गत राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या 25% जागा प्रवेश प्रक्रियेच्या खाजगी विनाअनुदानित शाळा वगळण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सरकारचा कायद्याचा हेतू नष्ट करणारा आणि घटनाबाह्य आहे असा दावा याचिकाकर्त्याने केला होता आणि त्यावरती शासनाला निर्णय दिला आहे की हा जो कायदा आहे हा नष्ट करण्याचा घाट आहे शासनाचा असं त्यात दिसलं आणि घटनाबाह्य आहे असं हायकोर्टाने सांगितलं. आणि या ठिकाणी हायकोर्टाला दणका दिला आणि त्यांनी सांगितलं की यापुढे होणारी जी काही आरटीचं जे प्रवेश आहे हे विनाअनुदानित शाळा आणि खाजगी शाळा यांना सुद्धा विद्यार्थ्यांना 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणं आणि त्यांना शिक्षण देणं हेच त्यांचं कर्तव्य आहे, त्यांची एक जबाबदारी सुद्धा आहे, ना की फक्त सरकारी शाळांचीच. तुम्ही देशामध्ये शिक्षण संस्था चालवता हे तुमची सुद्धा जबाबदारी आहे. शासन तुमच्या पैशाची प्रतिपूर्ती करणारच आहे, वेळ का होईना, परंतु कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये, खाजगी शाळा चालावा याच्यासाठी आपण प्रयत्न करू नये. तर आपण एक देशातील संस्थेचा मालक किंवा संस्थेचा संस्थापक या उद्देशाने विद्यार्थ्यांना शिक्षण देणं किंवा 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे प्रत्येक संस्था चालकाचं किंवा त्या संस्थेचं किंवा सरकारी शाळाचं हे सर्वांचं कर्तव्य असणार आहे असं न्यायालयाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. याकरिता हा व्हिडिओ बनवला होता आणि या समविचारी ज्या संघटना आहे त्या सर्व समविचारी संघटना एकत्र येऊन यांनी आंदोलन केलं, सर्वांनी आंदोलन केलं, आम्ही मिळून आंदोलन केलं. या ठिकाणी असणारे आमची वकिलाची जी फौज आहे समविचारी, कांबळे मॅडम असो, दीपक चटप असो, आशिषभाऊ फुलझेले असो किंवा इतर ज्या काही संघटना आहेत, संस्था आहेत, या संस्थांचे जे काही पदाधिकारी आहेत आणि एकत्र येऊन हे जे काम केलं या लढ्याला यश भेटलं आणि आरटीईचा जो काही अध्यादेश आहे या अध्यादेश आरटीईचा मोफत शिक्षणाचा जे काही गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना जी काही संधी होती खाजगी शाळांच्या संदर्भातील आणि ऍडमिशन भेटण्याचा, हा जो काही चुकीचा जो एक अध्यादेश होता, हा अध्यादेशासाठी जे लढा घेतला आणि लढा शेवटी जिंकलेला आहे याकरता सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या सर्व संघटना किंवा इतर जे काही पालक आहेत किंवा शासकीय कार्यालय आहेत किंवा शासकीय कर्मचारी आहेत किंवा पालक आहेत या सर्वांपर्यंत हा शेअर करावा, जेणेकरून या आरटीच्या संदर्भातील जी काही खरी माहिती आहे हे आपल्याला मिळत राहील. आणि माझ्या या चॅनलला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज आहेत जाहिराती संदर्भातील, शिक्षणाच्या संदर्भातील, वसतिगृहाच्या संदर्भातील, कोणत्याही शासकीय योजनेच्या संदर्भात आम्ही कायमस्वरूपी मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी मदत करत असतो. याकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.